म्हणून इच्छा कामना निर्माण फारशी होऊ नये. झाली तर वर्तमान काळातच राहा, भविष्याकडे जाऊ नका. आणि प्लस महत्वाकांक्षा नाही, इच्छा प्लस महत्वाकांक्षा संपलं. भविष्याची निर्मिती करते व स्मृती भूतकाळाची. मागे आपण कसं होतो, कसं झालो, लहानपण किती छान होतं, आता किती वाईट आहे. माहेर किती सुंदर होतं, आता किती असुंदरपणा आला ह्या घरात. नाही, म्हणून स्मृती भूतकाळाची स्मृती ठेवू नका आणि इच्छा आकांक्षाही निर्माण करू नका. म्हणजे भूत आणि भविष्य संपलं. ह्या दोघांमुळे चिंता होते. भविष्यकाळात तुम्ही जा, रममान व्हा, की भूतकाळाच्या स्मृतीमध्ये तुम्ही जा, दोघांमध्ये चिंता आहे. आणि चिंता म्हणजे दुःख निर्मिती, टेन्शन, मेंटल टेन्शन. म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळात रममान झाले स्मृतीमध्ये किंवा महत्वाकांक्षा पूर्तीसाठी भविष्याच्या योजनेमध्ये तुम्ही जर रत झालात तर चिंता निर्माण होते. भूतकाळ चिंता निर्मिती करते व भविष्यासाठी योजना, कल्पना, प्रक्षेपण ह्या माध्यमाने चिंता समोर येते. भूतकाळ चिंता निर्मिती खासच करतो व भविष्यकाळासाठी योजना, कल्पना, प्रक्षेपण योजना बनवतो आणि त्यामुळे पुन्हा चिंता येते. कसं करावं, अभ्यास तर केला नाही 10 दिवसात, काय योजना करावी, मग छोटे छोटे कॉप्या कराव्यात का, मग देवाकडे जावं का, मग असं उडून पाहतात पुस्तक डोळे झाकून साधना करताना, हा हेच येईल बहुतेक प्रश्न. अशा योजना युक्त्या सुरू होतात. आणि मग मला फोन येतो, सर अभ्यास नव्हता. मग काही नाही, तुमचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं, असं पुस्तक उघडलं ते चालं. काय अभ्यास आहे. भविष्यासाठी योजना, कल्पना, प्रक्षेपण माध्यमाने चिंता समोर येते. म्हणून वर्तमान काळात रहा, फक्त वर्तमान. भविष्याच्या योजनाही बनवू नका. कारण महत्वाकांक्षा किती फुलवायची, कशी फुलवायची याची चिंता करू नका. स्मृती काळातही, भूतकाळातही रममान होऊ नका स्मृतीमध्ये. फक्त वर्तमान काळात राहा आणि जे येईल त्याला स्वीकारा. हे मिळालंच नाही, असं झालंच नाही म्हणून दुःख करणे, दुःख निर्मिती का होते. म्हणून सुखी संतोषान यावे, याचा अर्थ असा समजू नका की सुख मिळालं की आनंद मानू नका. याचा अर्थ असा आहे, सुख जे काही मिळालं समाधानी राहा, उतून जाऊ नका. त्याचं कारण तुम्ही महत्वाकांक्षी आहात, नाचू लागाल, ठीक आहे. जे मिळालंय समाधान. नाही माझ्या 16 आणे अपेक्षा पूर्ण झाल्या, नाही 8 आणे कमी झाल्या, अर्ध दुःख. नो, हे 16 आणे नाही, 0 आणे नाही, जे मिळालंय त्याच्यात समाधान. पहा, अर्जुनाला भगवंत सांगतायत संसारामध्ये आपल्याला ह्याच गोष्टी आहेत. म्हणून भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. सुखी संतोषान यावे. पुन्हा सुख दुःख. मनुष्याला सुखी राहावे वाटते म्हणून तो दुःखी आहे, असं मी वाक्य टाकलं होतं. का सुखाची देखील एक महत्वाकांक्षा आहे, त्यामुळे दुःख निर्माण होतं. जितकी सुखी होण्याची महत्वाकांक्षा तीव्र, तितकी दुःख निर्मिती तीव्र. डॉक्टर झालंच पाहिजे, आई वडील जास्त दुःखी, त्याच्यापेक्षा पोरग जास्त दुःखी. अति महत्वाकांक्षा, अति दुःख निर्मिती.
ज्या क्षणी सुखाची महत्वाकांक्षा जन्मली त्याच क्षणी वर्तमान काळातून तुम्ही हटले, वर्तमान काळ तुमचा संपला. ज्या क्षणी सुखाची महत्वाकांक्षा, मला हे असं झालंच पाहिजे, इतका पैसा मिळालाच पाहिजे, मला हे पद मिळालंच पाहिजे, मला ही बायको मिळालीच पाहिजे, जितकी सुखाची महत्वाकांक्षा तीव्र तितकी दुःख निर्मिती. म्हणजे तुम्ही वर्तमान काळातून हटले आणि भविष्याकडे जाता. संपलं, दुःख निर्मिती झाली. भविष्याकडे जाणं, भूतकाळाकडे जाणं, दोन्ही गोष्टी दुःख निर्मिती करतात. भविष्याकडे जाता, कल्पना लोकात जातात, स्वप्न लोकात जातात. तरुण आणि तरुणी, एकदा अटल बिहारी वाजपेयीचं भाषण होतं अंबेजोगाईला. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, युवा वर्ग सपने देखते, मैं भी सपना देखता था, मैं भी युवा था जब मैं भी सपना देखता था. वह सपना ऐसा था, एक सुंदर समंदर के किनारे एक छोटा सा बंगला बनाऊंगा, उस बंगले में मैं शाम के समय, फुलवारी है वहाँ बैठूंगा, कुछ पत्ते होंगे, कुछ पेड़ होंगे, कुछ लताएं होंगी, कुछ भंवरे होंगे. शाम के समय मंद मंद समीर आएगा. संध्याकाळच्या वेळेला, आज जब मैं कहूँगा एक कप चाय का लाओ, मग ते म्हणतात ये सपने कहाँ पूरे होंगे. चांदनी चौक में जाता हूँ तो वहाँ मिठाई की दुकानें अच्छी अच्छी है, मिठाई खरीदने का दिल चाहता है, और एक भिखारी आके खड़े होता है, बाबा हमको भी रोटी दो, मिठाई खाने का मन नहीं कहता. किस देश में पूरे होंगे ये सपने. महत्वाकांक्षा, अतीव महत्वाकांक्षा दुःख निर्मिती करते. ज्यांना ज्यांना वेळ मिळत नाही ना ज्ञानेश्वरीला, योगाला, साधनेला, हे दुःख निर्मिती करण्याची प्रोडक्शन मशीन समजायचे. प्रोडक्शन मशीन, जनरेटरच आहे दुःख निर्मितीचं, कंटिन्युअस. ज्या क्षणी सुखाची महत्वाकांक्षा जन्मली त्याच क्षणी वर्तमान काळातून तुम्ही संपले. भविष्याकडे जाता, स्वप्न लोकामध्ये जाता. इच्छा सुखाची जन्मली की त्याचा अर्थ त्या क्षणी तुम्ही प्रसन्न नाहीत. सुखाची म्हणजे सध्या इतकं सुख नाही आहे जे माझ्याजवळ पाहिजे, अजून जास्त असलं पाहिजे, धन असलं पाहिजे, संपत्ती असली पाहिजे, काय काय असलं पाहिजे, त्याच्या मागे आपण धावतो. म्हणजे प्रसन्न राहत नाही. आहे त्या परिस्थितीत प्रसन्नता नाही, नाही त्याच्या दुःखाच्या मागे पळतो. व वस्तुस्थिती सांगते की तुम्ही दुःखी व्यक्ती आहात. जे म्हणतात मला वेळ नाही, त्यांच्या इतका दुःखी माणूस नाही. नेहमी भूत आणि भविष्यात रमणारे, महत्वाकांक्षाच्या पायी स्वतःची सर्व दैवी संपदा पणाला लावतात. दैवी शक्ती आप स्वतःजवळची पूर्ण पणाला लावतात. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, दैविक. आपल्या महत्वाकांक्षापायी, आपल्या अहंकारापायी. वस्तुस्थिती सांगते की तुम्ही दुःखी आहात, भविष्यात सुख मिळेल ही आशा भ्रमित करते, तुम्हाला दुष्ट चक्रात फसवते. ही माणसं धावायली, सारखे धावतायत. काही संपत्तीच्या मागे धावतायत, काही संततीच्या मागे धावतायत, काही संततीच्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे लागतायत.
काही यवनाच्या मागे धावतायत, काही सुखांच्या मागे धावतायत, काही विषयांच्या मागे धावतायत, काही व्यक्तींच्या मागे धावतायत, काही पदांच्या मागे धावतायत. हे दुष्ट चक्र आहे, तुम्हाला फसवतं आणि वाटतं भविष्यात सुख मिळेल. पोराला खूप महत्वाकांक्षी त्याच्यामध्ये असं भिनवलं, आपणही महत्वाकांक्षी झालो. कशा करता? भविष्यात सुख मिळेल, भविष्यात मला सुख मिळेल. हे स्वप्नरंजन ठरतं. भविष्यात सुख मिळेल म्हणजे सध्या दुःख तुम्ही मानतातच, हे लक्षात घ्या. वर्तमान काळात हा स्वप्न बनवू नका. जे मिळालंय मिळालंय. ज्या स्थितीत आहात तसे राहा, ज्या स्थितीत आहात तसे राहा. दुःख संपले. तुमचा अपमान भूतकाळात कोणी केला तर वर्तमान काळात दुःख होतं. अरे 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 अरे, आपण विसरलो का काय? 1 वर्षापूर्वी असे मला बोलले. झाली दुःख निर्मिती. भूतकाळात सरकले की दुःख निर्मिती स्मृतीमध्ये. जेथे तुम्ही आहात आत्ता तेथेच सुखी आहात असं माना. ज्या स्थितीत असाल, ज्या परिस्थितीत असाल, ज्या मनस्थितीत असाल, त्याच्यामध्येच सुख आहे. प्रसन्नता, आनंद निर्माण असेल तर भविष्याचे विश्व आपोआप भाग्याने चालत येईल. प्रसन्नता, आनंद वर्तमान काळात प्रत्येक कामात प्रसन्नता, प्रत्येक कामात आनंदी तुम्ही असलं पाहिजे. तर भविष्य काळात एखाद्या वेळेस स्वप्न आपोआप चालत येईल, हो चालत येईल. प्रसन्नता आणि आनंद हे मॅग्नेट आहे बरं का, भविष्य काळातलं स्वप्न साकार करण्याचं. आपलं तसं नाही. दुःख तोंडावर केव्हाही दुःख, रेस्टलेस. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे.